नालासोपारामध्ये आज 5व्या दिवशी सुद्धा अनधिकृत बांधकामांवर अर्थात तिथल्या इमारतींवर कारवाई होतीये। आरक्षित जागेवर बांधण्यात आलेल्या या सगळ्या अनधिकृत इमारती आहेत ज्याच्यावर हातोडा फिरतोय। आतापर्यंत 10 इमारती जमीनदोस्त करण्यात आल्यात आणि उरलेल्या 31 इमारतींवर सुद्धा ही कारवाई होणार आहे। कारवाई प्रकरणामध्ये स्थानिक खासदार आमदार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं समजतंय। खासदार हेमंत सावरा आमदार राजन नाईक मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत। आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी विपुल पाटील सध्या आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। विपुल, सध्याची काय परिस्थिती आहे नालासोपाऱ्यामधली आणि आमदार खासदार नेमकं कधी या संदर्भात मग भेट घेणार आहेत मुख्यमंत्र्यांची? रिद्धी, नक्कीच या ठिकाणी नालासोपारा 41 इमारती प्रकरणात ही कारवाई सुरूच आहे आणि या कारवाईत आतापर्यंत 10 इमारती ह्या जमीनदोस्त झालेल्या आहेत आणि या प्रकरणात आता अनेक लोक जे आहेत ते बेघर होत आहेत आणि या प्रकरणात आज पालघर जिल्ह्याचे खासदार हेमंत सावरा, नालासोपारा विधानसभेचे आमदार राजन नाईक आणि आगरी सेनेचे कैलास पाटील हे आज दुपारनंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। मात्र या भेटीनंतर नेमका मुख्यमंत्र्यांचे काय निर्णय यामध्ये होणार आहेत हे आता पाहणं आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र या ठिकाणी कारवाई सुरू राहते की कारवाई थांबते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित। धन्यवाद विपुल दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।